आज आपण खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ बघणार आहोत। आपल्या घरामध्ये केवळ भिंती आणि फर्निचर नसतं, तर तिथे एक ऊर्जा वास करत असते। वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर लावलेली चित्रे किंवा पेंटिंग्स केवळ शोभेच्या वस्तू नसून त्या घराच्या ऊर्जेवर मोठा प्रभाव टाकतात। योग्य दिशेला लावलेले एक छोटेसे चित्र देखील तुमच्या आयुष्यात मोठे सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। पहिला, धबधबा म्हणजेच वॉटरफॉल असलेलं चित्र। उत्तर दिशा वाहते पाणी हे पैशाच्या आणि संधीच्या ओघाचे प्रतीक आहे। घराच्या उत्तर दिशेला धबधब्याचे चित्र लावल्याने घरामध्ये शांतता वाढते आणि आर्थिक मार्ग मोकळे होतात। 2. उगवता सूर्य। पूर्व दिशा सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे। पूर्व दिशेला उगवत्या सूर्याचे चित्र लावल्याने घरामध्ये नवीन उत्साह आणि सकारात्मकता येते। यामुळे समाजात मानसन्मानही वाढतो। तिसरा फोटो, 7 धावणारे घोडे। दक्षिण दिशा धावणारे घोडे हे प्रगती आणि यशाचे प्रतीक आहे। व्यवसायात किंवा करिअरमध्ये गती हवी असेल तर दक्षिण भिंतीवर 7 घोड्यांचे पेंटिंग लावावे। 4. बांबू। पूर्व दिशा बांबूचे झाड हे दीर्घायुष्य आणि सातत्यपूर्ण विकासाचे प्रतीक आहे। पूर्व दिशेला बांबूचे चित्र लावल्याने घरातील सदस्यांची प्रगती आणि वैयक्तिक विकास वेगाने होतो। 5. मंडला आर्ट। पश्चिम दिशा मंडला आर्ट हे विश्वातील समतोलाचे दर्शन घडवते। पश्चिम दिशेला हे चित्र लावल्याने मनाला स्थिरता मिळते आणि आयुष्यात ताळमेळ राखण्यास मदत होतो। 6. मोर। दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय मोर हा सौंदर्यासोबतच समृद्धी आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो। घराच्या आग्नेय कोपऱ्यात मोराचे चित्र किंवा पिसे लावल्याने ऐश्वर्य आणि संपत्ती वाढते। 7. पर्वत। दक्षिण दिशा पर्वत हे स्थिरतेचे प्रतीक आहे। जीवनात वारंवार येणारे चढ उतार थांबवण्यासाठी आणि वैभव टिकवून ठेवण्यासाठी दक्षिण दिशेला पर्वताचे चित्र लावणे अत्यंत शुभ मानले जाते। 8. बुद्ध। उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोपरा हा देवाचा कोपरा मानला जातो। येथे भगवान बुद्धांचे चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने मानसिक शांती मिळते आणि घरातील नकारात्मक विचार नष्ट होतात। शेवटचा आणि महत्त्वाचा 9वा, कुटुंबाचे चित्र। उत्तर दिशा नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा टिकून ठेवण्यासाठी घराच्या उत्तर भिंतीवर कुटुंबाचा हसता खेळता फोटो लावा। यामुळे घरातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबंध अधिक घट्ट होतात। रामकृष्ण हरी।